आता मी कढई ठेवली तापायला. हे बघा टमाट्याची चटणी करणार आहे, तुम्ही बघू शकता. एखाद्यात काय काय लागणारं साहित्य घेतलंय बघा. हे बघा बारीक कांदा चिरून घेतलाय, कोथिंबीर, टमॅटो असं बारीक चिरून घेतलंय. हे बघा तेल पण टाकलंय, बघू शकता तुम्ही. तुम्हाला जेवढं लागतं तुम्ही तेल टाका. आम्ही 3-4 पळ्या टाकलेत बघा. मी हाय तशी करते बघा, लय तसलं काय करत नाही. आपलं असलं गाणे बिणे काय लावत, आपलं जसं जमतं तसं. हे बघा तुम्ही बघू शकता कसा कांदा फ्राय करायचा. आता टाकतो हळद, बघू शकता. टाका टमाटो पटापट. हे बघा आता टमाटो टाकतोय बरं का, कारण ते चांगलं असं बारीक झालं पाहिजे ना. हे बघा तुम्ही बघू शकता. तुम्ही म्हणत असाल तेच तेच काय रेसिपी टाकते, पण आम्ही काय करणार, आमच्या पद्धतीने आम्ही बनवणार. आमच्याकडे जे साहित्य आहे आम्ही तेच दाखवणार. लय मोठं दाखवून लय हे करून काय फायदा नाही ना. जसं असेल तसं, जे आमच्याकडे भाजी असणार तेच दाखवणार. जशी परिस्थिती तसंच दाखवणार मी तुम्हाला. असं बघू शकता. आता तिखट टाकायचं आहे बरं का आपल्याला, घरातलं लाल तिखट. हा हे बघा 1 चमचा, अजून 1 चमचा, 2 चमचे टाकले बघा. तुम्ही पाहू शकता. चवीपुरतं मीठ बघा चमच्याने टाकतो. हे बघा तुमचं आम्ही चवीपुरतं मीठ टाकले बघा. तुम्हाला जेवढं लागतं तुम्ही तेवढं टाका. चांगलं तेलात फ्राय होऊ द्या बघा, चांगलं तेलात. हे बघा आबडदोबड शेंगदाणे कुटलेले बघा. हे आबडदोबड कुटून घेतलेत बघा मी शेंगदाणे, कारण घरातल्याला आमच्या धरता येत नाही म्हणून मी थोडं करते, त्यांना थोडं करायला लावते. असं करावं लागतंय बघा. जोपर्यंत माझ्याकडे स्टँड येत नाही तोपर्यंत. बघू शकता